नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या महत्त्वाच्या शुद्धीपत्रकाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा GR सरकारी नोकरी, शिक्षण प्रवेश आणि EWS प्रमाणपत्र काढणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर GRची मूलभूत माहिती पाहूया. तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, GR दिनांक 30 डिसेंबर 2025. विषय EWS आरक्षणासाठी कुटुंबांच्या व्याख्येमध्ये सुधारणा. लागू क्षेत्र शासकीय सेवा, शैक्षणिक संस्था आणि EWS प्रमाणपत्र. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 12 फेब्रुवारी 2019 रोजी EWS साठी 10% आरक्षण लागू केले होते. त्या GR मध्ये कुटुंब म्हणजे फॅमिली याची व्याख्या दिली होती. पण केंद्र सरकारच्या 31 जानेवारी 2019च्या आदेशाशी ही व्याख्या जुळत नव्हती. त्यामुळे न्यायालयात याबाबत प्रश्न उपस्थित झाला आणि प्रशासकीय न्यायाधिकरणाने शासनाला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. नंतर जुनी कुटुंबाची व्याख्या पाहूया. तर जुन्या GR नुसार कुटुंबामध्ये समावेश होता आई वडील, 18 वर्षाखालील भाऊ बहीण, 18 वर्षाखालील मुले, पती किंवा पत्नी. पण अर्जदार किंवा उमेदवार स्वतः कुटुंबात स्पष्टपणे समावेश नव्हता. तर आता नवीन सुधारित कुटुंबाची व्याख्या, नवीन GR नुसार कुटुंबाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. आता कुटुंबामध्ये समावेश असेल अर्जदार किंवा उमेदवार स्वतः, आई वडील, 18 वर्षाखालील भाऊ बहीण, पती किंवा पत्नी, 18 वर्षाखालील मुले. म्हणजेच आता अर्जदाराचे उत्पन्नही कुटुंबाच्या उत्पन्नात धरले जाईल. नंतर उत्पन्न मर्यादा काय असेल? तर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक. उत्पन्नांमध्ये पगार किंवा मजुरी, शेती उत्पन्न, व्यवसाय किंवा उद्योग, गुंतवणूक उत्पन्न, इतर सर्व स्रोत, या सर्व स्रोत धरले जातील. उत्पन्न मोजले जाईल अर्ज करण्याच्या आधीच्या आर्थिक वर्षाचे. नंतर EWS प्रमाणपत्रासाठी नवीन घोषणापत्र पाहूया. तर या GR सोबत नवीन घोषणापत्राचा नमुना देखील सुधारित करण्यात आला आहे. घोषणापत्रात कुटुंबातील सर्व सदस्यांचे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत, एकूण वार्षिक उत्पन्न, रुपये 8 लाखांच्या मर्यादेत उत्पन्न असल्याची घोषणा ही माहिती द्यावी लागेल. चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. तर हा GR कोणासाठी महत्त्वाचा आहे? तर हा GR विशेषतः महत्त्वाचा आहे सरकारी नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार, शिक्षण प्रवेश घेणारे विद्यार्थी, EWS प्रमाणपत्र काढणारे नागरिक आणि महा-DBT, कॅप राऊंड, MPSC, UPSC अर्जदार. तर मित्रांनो, महत्त्वाची सूचना पाहूया. तर जुने EWS प्रमाणपत्र काढताना आता नवीन व्याख्येनुसार उत्पन्न मोजले जाईल. अर्ज करताना अर्जदाराचे उत्पन्न लपवू नका. तर मित्रांनो, हा GR EWS आरक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. जर तुम्ही EWSचा लाभ घेणार असाल तर हा बदल नक्की लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.